ओके. ओके. ठीक आहे, चला. झालं, सगळ्यांची प्रेझेंटी झाली. येस. डन एव्हरीवन. ओके. ओके. चला स्टार्ट करूया आपण. सोशल हेल्थ. एक पहिल्यांदा सांगा मला, व्हॉट इज सोशल हेल्थ? जरा कोणीतरी टाईप करून द्या, प्रत्येकाने टाका आपलं आपलं काय ओपिनियन आहे ते. व्हॉट इज सोशल हेल्थ? लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवलं आहे. कितपत तुम्हाला समजले बघूया. सोशल हेल्थ नाही. बरं, ठीक आहे. हां, आता परत एकदा रिव्हिजन घेते तुमची, मी तुम्हाला कळेल सगळं व्यवस्थित. बघा, सोशल हेल्थ लास्ट लेक्चरला मला असं वाटतं तुम्ही 2-3च जणं होतात, त्यामुळे थोडंसं एक पुढे जाण्यापेक्षा थोडंसं तिथूनच एकदा रिव्हिजन वजा थोडंसं सुरू करते. सोशल हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे आणि कसे त्याचे इफेक्ट्स आहेत ते पण बघा. एल्डर्स ऑलवेज इन्स्ट्रक्ट यू टू गेट आउट ऑफ द होम, to interact with relatives and others and play outdoor games, but not to spend time continuously with television, phone and internet. हे अगदी आत्ता सध्या सोडा तुम्ही, पण प्रत्येक घरातलं हे चित्र असतं की मिक्स व्हा, मुलांमध्ये जा, जरा बोलायला शिका, मोठ्या माणसांना रिस्पेक्ट द्या, त्यांच्याशी थोडंसं कम्युनिकेशन करा, असं बऱ्याच वेळेला घरातनं सूचना मिळत असतात. त्याच्यामागचा मेन उद्देश असा असतो मुलांनो, की तुम्हाला प्रत्येकाबरोबर म्हणजे कम्युनिकेट होता आलं पाहिजे. मग ते मोठे असू देत, छोटे असू देत, इवन तुम्ही टीचर्सबरोबर नाही कम्युनिकेशन करत बघा, म्हणजे तुम्हाला काही डाऊट्स असतील तरी तुम्ही टीचरला विचारत नाही का, तर थोडंसं प्रेशर असतं तुम्हाला की टीचर ओरडेल का, रागावेल का. पण एकदा तुम्ही विचारून तर बघा, म्हणजे तुम्ही ओपन होऊन बघायचं आहे. आणि हेच तुम्हाला सांगते की सोशल हेल्थ काय असतं, तर तुमचं बाहेरच्या लोकांचा तुमच्यावर किती इफेक्ट होतो आहे किंवा बाहेरच्या एन्व्हायरमेंटचा तुमच्यावर किती इफेक्ट होत आहे, तेही तुमचं सोशल हेल्थ असतं. वाय द चिल्ड्रन्स ऑफ युअर एज आर इन्स्ट्रक्टेड सेम in each home. Our lifestyle has been changed to some extent in this age of the technology. Each person is busy with their own daily routine, work and favorite job only. How much it is scientifically correct? आता तुमच्या बाबतीत म्हणाल तर तुम्ही तुमचं रुटीन काय असतं रोजचं, की उठायचं, शाळेत जायचं, थोडंसं आपल्या आपल्याच फ्रेंड सर्कलमध्ये खेळायचं, पुन्हा संध्याकाळी कुठे ट्यूशन, कुठेतरी अभ्यास, असं करून तुमचा दिवस तुमचा बरोबर झालेला असतो. पण तेच जर तुमच्या घरातले एल्डर पर्सन आहेत, की जे मम्मी पप्पा आहेत, जे जॉब करत आहेत, त्यांचा काय होतो आहे, त्यांच्या जॉबच्या इथे वेळ जातो आहे. म्हणजे अगदी ट्रॅव्हलिंगपासून पकडलात तर त्यांचे जवळजवळ 12 तास ते घराच्या बाहेर असत आहेत, कळतं आहे. आणि मग हेच नेमकं एक मेन रिझन आहे की मुलांचं आणि पॅरेंट्सचं कम्युनिकेशन खूप कमी व्हायला लागलं आहे. का? तर तुम्ही तुमच्या वेळानुसार तुमचं ॲडजस्ट करत असता आणि त्याच वेळामध्ये पॅरेंट्स तुमचे आउट ऑफ होम असतात आणि जेव्हा घरी येत आहेत तेव्हा तुम्ही तुमच्या अभ्यासात बिझी असेल, ते त्यांच्या कामामध्ये बिझी असतात. ॲक्च्युली आत्ताच्या ह्या सध्याच्या सिच्युएशनमध्ये पॅरेंट्स तुमचा स्टडी घेत नाहीत, विचारपूस होत नाही, किंवा विचारलं तरी तुम्हाला थोडासा राग येतो आहे. म्हणजे ह्या गोष्टींमुळे काय झालं आहे, आपापसातलं बोलणं थोडंसं कमी झालं आहे आणि आपण फोनवर मात्र तिसऱ्याबरोबर तासनतास गप्पा मारत असतो आहे, कळतं आहे. हे सगळं फोनवर होतं आहे, डायरेक्टली नाही. मग आता त्याच्यासाठी तुम्हाला एक हे दिलेलं आहे, तुमच्या क्लासचा स्टडी करायला सांगितलं आहे, की क्लासमध्ये तुमच्याभर खूप अशी मुलं असतात आणि त्यातली काही मुलं असतात ती खूप म्हणजे हायली इंटरॅक्टिव्ह, टीचरबरोबर पण कम्युनिकेशन करणार, स्टुडंटबरोबर पण करणार, शंका पण विचारणार आणि खूप असे ते ॲक्टिव्हच असतात, म्हणायला काहीच हरकत नाही आहे. आणि काही असतात ते फक्त कामापुरतं मोजकंच बोलणारे, पण बोलणार, मिक्स होणारे असतात. आणि त्यातनंच क्लासमध्ये काही असे स्टुडंट्स असतात की फक्त क्लासमध्ये प्रेझेंट असतात, कुठेही कशामध्ये इंटरॅक्ट होत नाहीत, ना कोणाशी कॉन्व्हर्सेशन करत, ना कोणाबरोबर डिबेट करत, काहीही करत नाही. यायचं, क्लास अटेंड करायचा आणि निघून जायचं.
हे झाले तुमचे एक प्रत्येकाचे टाईप झाले, कळतं आहे? हां, म्हणजे इंटरॅक्शन होण्याचे टाईप झाले. मग पुढे हेच त्यांचे स्वभाव असणार आहेत. त्यामुळे ऑफकोर्स ते मोठे झाल्यानंतर पण त्यांच्या स्वभावामध्ये चेंज होत नाही आणि मग ते नेहमी काय होतात, जे नॉन इंटरॅक्टिव्ह आहेत ते एकलकोंडे बनत आहेत, कळतं आहे? मग आता ह्या सोशल हेल्थचं काय सांगितलं आहे बघा. आता हे नाही एक्सप्लेन करत, कारण का तर हे तुम्हाला प्रश्नच नाही विचारले जाणार आहेत. तर तुम्ही म्हणजे ज्याच्या सगळ्याशी कनेक्टेड असता की नाही, त्या सगळ्यांचा इफेक्ट तुमच्यावर होत असतो, म्हणून त्याला सांगितले त्यांनी सोशल हेल्थ. हे लास्ट लेक्चरमध्ये मी खूप छान एक्सप्लेन केलं होतं, बराचसा वेळ त्याच्यावर दिला होता. आउट ऑफ द व्हेरियस aspect of the social health, we through about only one in the above mentioned activity. Social health is the ability of the person to establish relationship with the other person. Ability to change one's own behavior according to the changing social conditions is an important characteristics of the social health. बघा, म्हणजे तुमचं दुसऱ्यांबरोबर तुम्ही किती ॲडजस्ट करता. मुलांनो, हे सगळ्यांना म्हणजे तुमच्या ह्या वयामध्ये फार मॅच्युरिटी नसते, पण एक थोडी आता नाही म्हटलं तर तुम्ही तुमचा एज ग्रुप आहे तो 14-15च्या रेंजमध्ये आहे, म्हणजे अगदीच काहीच कळत नाही असं पण नाही आहे. तर ह्याच्यातनं तुम्हाला त्यातनं सोशल हेल्थबद्दल फर्स्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर त्यांना काय सांगायचं आहे की तुम्ही दुसऱ्याबरोबर किती ॲडजस्ट करू शकता, हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यक्ती तुमच्याप्रमाणे नाही ॲडजस्ट होणार आहे, तर तुम्हाला काही वेळेला त्यांच्याप्रमाणे मोल्ड व्हावं लागतं, ॲडजस्ट व्हावं लागतं. मग हे जे आहे ना बिहेवियर अकॉर्डिंग टू द चेंजियल सोशल कंडिशन, ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जो मोल्ड होऊ शकतो, जो ॲडजस्ट होऊ शकतो, तो बरोबर सगळ्यांबरोबर मिक्स होऊ शकतो, सगळ्यांबरोबर त्याचं कम्युनिकेशन कॉन्व्हर्सेशन व्यवस्थित होत असतं, कळतं आहे? आणि मग ऑफकोर्स त्याच्यावर होणारा जो सोशल हेल्थ आहे ना, तो पॉझिटिव्ह असतो. म्हणजे तो कोणाकडनं काही चुकाच काढत नाही किंवा एरर फाइंड आउट नाही करत, तर सगळ्यांना मिळून पुढे जायचं, हा एक त्याचा मेन मोटो असतो. क्लिअर? Various factors like strong personality, having large number of friends and relatives, proper use of the time during loneliness and with the peer group, trust in others, respect and acceptance for the others are the important for the good social health. किती काय काय सांगितलं आहे बघा. त्यातले कमीत कमी 2-3 तरी तुमच्याकडे पाहिजेत. काय सांगितलं? एक तर स्ट्रॉंग पर्सनॅलिटी. स्ट्रॉंग म्हणजे हेल्दी नाही, हां, हेल्दी इन द सेन्स म्हणजे असं धष्टपुष्ट नाही सांगत आहेत त्यांना, एक असं इम्प्रेसिव्ह म्हणतात ना, तशी पर्सनॅलिटी आहे. काहींना असतात खूप असे म्हणजे अगदी तुमच्या एज ग्रुपला तुमचे क्लासमेट असू शकतात, तुम्ही जिथे राहता तिथले फ्रेंड्स असू शकतात, किंवा अजून तुमच्या रिलेटिव्जमधले तुमचे सगळे जे तुमच्या एज ग्रुपचे सगळे जे किड्स असतात ना, ते सगळे ते तुमचे बेस्ट फ्रेंडमध्ये येऊ शकत आहेत, कळतं आहे? हां, मग हे यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर जेव्हा कम्युनिकेशन तुमचं होतं किंवा टून तुमची जुळते, याचा अर्थ तुम्ही त्यांच्याबरोबर मिक्स होत आहे. आणि कुठे तर एकतर प्रॉपर यूज ऑफ द ड्युरिंग लोनलीनेस. आता ऑफकोर्स सांगा, तुम्हाला खूप सारे फ्रेंड्स असल्यावर तुम्हाला लोनलीनेस येणारच नाही, म्हणजे असं एकटेपणा म्हणतात ना तो. जर तुम्ही स्वतः कोणामध्ये मिक्स होत नसाल तर लोनलीनेस तुम्हाला फेस करावा लागतो आणि तो लाईफ टाईम राहणार, हां मुलांनो. त्यामुळे प्रत्येकाने थोडंसं काय करायचं, समोरच्याला समजून घेऊन त्याच्यामध्ये ॲडजस्ट करायचं आणि मिक्स व्हायचं. आणि हे कुठे होत असतं तर तुमच्या पिअर ग्रुपमध्ये होत असतं, कारण तुमच्या वयाचे जे मुलं असतात की नाही, त्यांच्यामध्ये मोस्टली ह्या सगळे जे काही तुमच्या डाऊट्स असतात किंवा तुमच्या ज्या शंका असतात किंवा तुम्हाला काहीतरी असं थॉट्स तुमचे चालू असतात, ते सगळे तुमच्या त्या ग्रुपबरोबर मॅच होऊ शकत आहेत. ट्रस्ट इन अदर्स, रिस्पेक्ट अँड ॲक्सेप्टन्स फॉर द अदर्स, इम्पॉर्टंट फॉर द गुड्स टू सोशल हेल्थ. म्हणजे थोडंसं मोठ्यांना रिस्पेक्ट द्यायचा, रिलेटिव्जना थोडंसं एक्सेप्ट करायचं, त्यांच्याशी कम्युनिकेशन करायचं, नेबर्स असतात त्यांना हेल्प करायची. ह्या सगळ्या गोष्टींनी तुमचं स्वतःची एक पर्सनॅलिटी आहे ना, ती खूप अशी एक छान पर्सनॅलिटी तुमच्या सोसायटीमध्ये होऊन जाते. वी हॅव सीन दॅट व्हेरियस फॅक्टर्स अफेक्ट द सोशल हेल्थ. आता फॅक्टर्समधलं पहिलं मी सांगितलं होतं तुम्हाला मेंटल स्ट्रेस. तर मेंटल स्ट्रेस हा तुमच्या अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत असू शकतो, पण मात्र तो एक वेगवेगळ्या कारणांनी असू शकतो. म्हणजे अगदी छोटी मुलं असतील तर त्यांचं एक वेगळा स्ट्रेस असतो, कुठेतरी त्यांच्यावर दडपण असतं, मम्मीला पप्पांना ते घाबरत असतात, त्यांच्या मनासारखं त्यांना करायला नाही मिळालं की ते चिडत असतात, ते त्यांच्यासाठी झालं. तुमच्यासारखे स्टुडंट्स असतात त्यांना स्ट्रेस असतो तो फक्त स्टडी करायचं नाही, पण मार्क्स छान मिळाले पाहिजेत, जसं तुम्ही आत्ता करताय,
काही सांगितलेलं शिकवलेलं करत नाहीत. मी एक नेहमी मुलांना सल्ला देत असते, म्हणजे मी माझ्या स्टुडंटना पण सांगत असते क्लासमध्ये, की मी जर अर्धा तास शिकवते तर तुम्ही जाऊन तो अर्धा तास करायचंच आहे. जर तुम्हाला 6 मेन सब्जेक्ट आहेत आणि 6 मेन सब्जेक्ट तुमचे जर हाफ ॲन आवरचे तुमचे असतात, तर तुम्ही घरी जाऊन त्यांना बघायचंच आहे. म्हणजे तुमचा त्याला टच होतो आणि जे तुमचे डाऊट्स आहेत ते क्लिअर होतात. काही तुमचे काही गोष्टी समजल्या नसतील त्या वाचताना समजून जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा लेक्चर तुमचं चालू असतं तेव्हा तुम्ही तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता. हां, तर मग त्यासाठीच सांगते की तुम्ही स्टडी काहीच करत नाही, पण तुमच्या एक्सपेक्टेशन असणार आहेत की मला 10thला खूप छान मार्क्स मिळाले पाहिजेत, तर ते तसे मिळत नाहीत. मग हा मेंटल स्ट्रेस कुठे येतो तुम्हाला जाणवतो, ते एक्झामच्या वेळेला जाणवतो, एरवी नाही जाणवत. आणि मग कुठेतरी मार्क्स कमी पडले की घरातलं फायरिंग चालू होते की नाही, तेव्हा मात्र मग तुम्ही अजून स्ट्रेसमध्ये येत असता. हे झाले तुमच्यासाठीचे. आता मॉम अँड डॅडसाठीचं सांगायचं म्हटलं तर ते जॉबमधले असतात, किंवा तुमच्या अगदी ज्यांचे पॅरेंट्स नाही जॉब करत त्यांनाही स्ट्रेस असतो मुलांना. कारण का, त्यांना तर मोठं असतं की इकॉनॉमिकली ते असे कम्फर्ट नसतात, मग कसं ॲडजस्ट करायचं, हा तर रोजचा त्यांच्या डोक्यावरचा प्रेशर. आणि जॉबवाले असतात त्यांना जॉब म्हणजे वेळेत कसं पोचणार, कसं करणार, ह्या सगळ्या म्हणजे ईच अँड एव्हरी पर्सन सगळ्यांच्यावर काय असणार आहे, मेंटल स्ट्रेस असतो. क्लिअर सगळ्यांना? बघा, competition has increased in opportunity for the education, employment, business due to the increase in population. आता मेंटल स्ट्रेसचं एक मेन त्याने हे सांगितलं आहे, कारण सांगितलं आहे की खूप पॉप्युलेशन आहे आपल्या कंट्रीमध्ये. ॲक्च्युली जर तुम्ही स्टडी करत असाल ना जॉग्रफीमध्ये, तर एरिया वाईज आपला देश फारच छोटा आहे, पण पॉप्युलेशनमध्ये आपला देश मला असं वाटतं 2 नंबरला येतो आहे. हां, हे लक्षात घ्या. त्यामुळे ऑफकोर्स पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे सगळ्याकडे कॉम्पिटिशन आहे. अगदीच आत्ता तुम्ही समजा एज्युकेशन घेऊन बाहेर पडला तर तुम्हाला जॉब सर्च करताना पण टफ फाईट द्यावी लागते. त्याच्यानंतर जिथे तुम्ही कुठे हायर एज्युकेशनसाठी कुठे जात असाल तिथेही तुमचं चांगला पर्सेंटेजची गरज लागते. कुठे तुम्ही छोटे मोठे उद्योग करत असाल तिथेही त्या बिझनेसमध्ये तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं आहे. हे एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना ऑफकोर्स तुमचं माइंड कूल राहणार आहे का रे? नाहीच राहणार आहे. म्हणजेच तिथे तुमच्यावर एक थोडंसं जे प्रेशर येतं त्यालाच नाव दिलेलं आहे मेंटल स्ट्रेस. चिल्ड्रन आर फेसिंग द प्रॉब्लेम्स ऑफ द लोनलीनेस अँड मेंटल स्ट्रेस ड्यू टू द रिझन लाईक न्यूक्लिअर फॅमिली अँड पॅरेंट्स स्टेईंग आउटडोअर डू द जॉब. आता हा एक अगदीच म्हणजे अर्बन एरियामध्ये जे मुलं असतील की नाही आणि ज्यांचे मोस्टली दोन्ही पॅरेंट्स जॉबवाले असणार आहेत त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम येतो आहे. कारण का, पूर्वी आपल्याकडे जॉईंट फॅमिली असायची, म्हणजे मम्मी पप्पा ऑफकोर्स जॉबवाले असले तरी ग्रँडपॅरेंट्स त्यांच्याकडे असायचे, किंवा घरामध्ये अजून काका काकी बरेच लोक असायचे की त्यांना कधी असं फीलच नाही व्हायचं की आम्ही एकटे आहोत. पण आत्ता सध्या आपली आहे न्यूक्लिअर फॅमिली. त्यामुळे मॉम डॅड जात आहेत तुमचे जॉबसाठी बाहेर पडत आहेत आणि तुम्ही शाळेसाठी बाहेर पडता, आणि ज्या वेळेला घरी येत असता तेव्हा तुम्हाला घरामध्ये कोणीच भेटत नाही, कारण मॉम डॅड येत नसतात लवकर. आणि मग तेव्हा कुठेतरी तुम्हाला ते एकटेपणा जाणवायला लागतो. का, तर तुम्हाला कोणीतरी बोलायला हवं असतं, खेळायला हवं असतं, तुम्हाला काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या असतात, पण ते ऐकायला कोणी नसतं आहे. आणि मग ऑफकोर्स तुम्हाला काय होतं आहे, लोनलीनेस फील होतं आहे. देर आर मेनी bindings on the girls, girls and excessive freedom for the boys in the same families. Second, third reason बघा, 1 by 1 कसे रिझन दिलेत. की सपोज तुमच्या घरामध्ये एक बहीण एक भाऊ आहे, तर मोस्टली उद्देश खूप छान असतात मुलांना पॅरेंट्सचे, फक्त तुमचं मॅच्युरिटी नसते, तुमचं अंडरस्टँडिंग कुठेतरी वेगळं तुम्ही थिंक करता, आणि मग तुम्हाला तो डिफरन्स जाणवतो की वन सेकंड आहे मुलांना. हां, ओके, ठीक आहे, चला स्टार्ट करूया. आता इथे बघा काय सांगितलं आहे तुम्हाला, की सपोज एक मुलगी असेल घरामध्ये, तर मुलीला काय सांगितलं जातं, जराशी कामं शिकवली जातात.
आणि मुलांना नाही शिकवत. मग त्याच्यामध्ये तुमच्या दोघांमध्ये काय होतंय, की जी मुलगी असते तिला असं वाटते की अरे मीच सगळं काम करते आणि दादाला काहीच काम सांगत नाहीत. मग त्याच्यातनं काय असतं, सांगायचं असतं, दोघांमध्ये डिफरन्स नाही ॲक्च्युली मुलांना, पण त्यातनं शिकवायचं काय असतं, की तुम्हाला बाहेर जाऊन काहीतरी कामं करावी लागणार आहेत, तर तुम्ही प्रिपेअर्ड असावं, तुम्हाला यायला पाहिजे. आणि मुलांना मुळात ते इथेच राहत असतात, त्यांच्यावर असं काही प्रेशर येणार नाही म्हणून त्यांना कामं सांगितली जात नसतात. पण मात्र हा डिफरन्स जो आहे तो तुमच्या दोनमध्ये म्हणजे मेल फिमेलमध्ये किंवा बॉईज गर्लमध्ये हा दिसतोय, की काय होते घरामध्ये अशी ट्रीटमेंट मिळते आणि मग त्याचे इफेक्ट तुमच्यावर वेगळे होतात. ऑफकोर्स जी गर्ल आहे तिच्यावर ते जास्त होतं, की मलाच का हा प्रश्न तिला कायम सतावत असतो. ओके, पुढे बघा. अजून एक त्याच्यामध्येच म्हणजे हे मोस्टली मुलांनो म्हणजे आता तुमच्याकडे सीन नसेल तसा, पण मोस्टली पूर्वी असायचं, की जे मेल्स लोक आहेत किंवा बॉईज आहेत त्यांना सगळं फ्रेश किंवा चांगलं असं खायला द्यायचे आणि नंतर मग लेडीज किंवा गर्ल्स अशा जेवायच्या. त्यामुळे त्यांच्याकडे जे उरलेलं आहे ते त्यांना खायला द्यायचं. म्हणजे ह्याच्यावरनं पण पुढे एक असा भेदाभेद म्हणतात ना, तो दिसून येत होता. पुढे बघा. इन सोसायटी टू adults and girls have to unnecessary face the problems like teasing and molestation. हां, हे मात्र अजूनही तुम्हाला बघायला मिळतं, की मुलींना थोडंसं एक बाहेर म्हणजे जेव्हा बाहेर पडत आहेत मोठ्या मुली तेव्हा त्यांना हे प्रॉब्लेम फेस करावे लागतात आणि मग त्याचा जो स्ट्रेस आहे तो मात्र त्यांच्यावर येत असतो. नाउडेज everyone has the faced this stress due to the ever increasing disorder, crime and violence. At the same time, people looking at this fast and easy way of making money may become scapegoat and become part of the such a system. This is deadly effect on the social illness. आता हे थोडंसं आहे की सोसायटीमध्ये एक म्हणजे अगदीच कुठेतरी तुमच्या गावांमध्ये राहत असाल तिथेही बघा कुठेतरी अरेरावी चाललेली असते, कुठेतरी भांडणं चाललेली असतात, मग त्याच्यातनं काहीतरी वाद होतात, व्हायलन्स होते आणि त्याचे जे खूप बॅड इफेक्ट आहेत ते होत असतात. एकतर फॅमिलीवर होतात, त्यांच्या त्या लोकांवर होत असतात, म्हणजे सगळ्यांवर होत असतं. दुसरं आहे थोडीशी लोक काय करतायत, फास्ट अँड इझी मेकिंग चाललेलं असतं त्यांचं सगळं, की त्यांना झटपट सगळं पाहिजे असतं आणि त्या नादात त्यांच्या हातून काहीतरी चुका घडत आहेत आणि चुकांमधनं मग त्यांना इतका प्रेशर येतो किंवा इतका त्यांच्यावर स्ट्रेस येतो की बऱ्याच कधीतरी डिप्रेशनमध्ये जात असतात. हे सगळे जे आहेत याला म्हणायचं सोशल इलनेस. त्याच्यानंतर आता ॲडिक्शन. ऑफकोर्स addiction is the very bad. Peer group influence is stronger in case of the adolescent. Adolescent always prepared the company of friends of the follow their good or bad habits instead of following advice of the parents and teachers. काय सांगितलं बघा की एकतर जो तुमच्यासारखा टीनेजर ग्रुप म्हणतो ना ते थोडेसे काय म्हणतात ॲरोगंट असतात, ते कोणाचं ऐकत नाहीत, ते थोडेसे मूडी पण असतात. म्हणजे घरात ना पॅरेंट्सचं ऐकत ना कधी कधी टीचर्सचं पण ऐकत आणि त्यामुळे त्यांच्याकडे सोसायटीमध्ये कोणी त्यांना काही सांगायचा प्रयत्न केला ना त्यांचंही ते ऐकत नसतात. म्हणजे थोडक्यात त्यांना नकार जो म्हणतो ना नो हे ते एक्सेप्ट करत नसतात, असा प्रकार आहे. आणि मग त्याच्यातनं थोडंसं कुठेतरी ते त्यांचा तो स्वभाव आहे ना तो स्वतःचं चालवायचा तो बनून जातो. आणि मग त्याच्यातनं काय होतं आहे, आता कधी कधी त्यांचे म्हणजे पॅरेंट्समधनं सांगत असतात की तुमचे या वयामध्ये फ्रेंड्स चांगले असावेत, तुमचा जो ग्रुप आहे तो चांगला असावा, पण कधीतरी चुकून त्यांची संगत जी आहे ती बेकार होऊन जाते आणि मग त्या संगतीचा इफेक्ट त्यांच्यावर खूपच वाईट होतो आणि मग त्यांची जी लाईफ आहे की नाही ते कदाचित स्पॉईल होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याच्यात काय काय सांगितलं बघा, चिल्ड्रेन इन देअर अर्ली एज ग्रुप ट्राय अपॉन टोबॅको, सिगारेट, गुटखा, अल्कोहोलिक ड्रिंक्स, ड्रग्ज एक्सेट्रा. हे सगळे जे काही व्यसनं आहेत ना ही मोस्टली ह्या वयामध्ये तुम्हाला लागण्याची शक्यता असते बिकॉज ऑफ तुमची बॅड फ्रेंड्स. आता ह्याच्यात काय सांगितलं आहे बघा त्यांनी, either peer groups pressure or symbol of the high standard living or as in the imitation of the elders. काय महत्त्वाचं काय सांगितलं, एकतर तुमचा ग्रुप चांगला नसेल तर, नाहीतर काही खूप श्रीमंत लोक असतात त्यांच्यामध्ये काय असतं त्यांचा स्टेटस त्यांचा स्टँडर्ड त्यांना दाखवायचा असतो आणि मग त्या स्टँडर्डप्रमाणे ते काहीतरी असं विचित्र म्हणजे स्वतःला सवयी लावून घेतात आणि मग त्या सवयी पुढे जाऊन त्यांना ॲडिक्ट होतात ते लोक आणि मग त्याच्याशिवाय ते राहू शकत नाहीत, असा इफेक्ट त्यांच्यावर होत असतो.
However, it may lead to addiction to such a deadly substances temporarily into intoxicating drugs and plant origin, and some chemicals may permanently damage the human nervous system, muscle system, heart, etc. बघा त्याचा इफेक्ट म्हणजे ॲडिक्शन कशाचंही असू दे, मग ते ड्रग्ज असो, सिगारेट असो, गुटखा असो, टोबॅको असो, अल्कोहोलिक ड्रिंक्स असो, काहीही त्याचा इफेक्ट तुमच्या इंटरनल पार्ट्सवर होतो आणि त्यामुळे एक एक पार्ट तुमचा डॅमेज व्हायला लागतो. मग त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे कंट्रोल जातो, नर्वस सिस्टमवर इफेक्ट झाल्यामुळे मसल्स तुमचे डॅमेज व्हायला लागतात, हार्टमध्ये कुठेतरी कोलेस्ट्रॉल येतो, हार्ट अटॅक येतो, म्हणजे बरंच काही काय होत असतं. मग हे सगळं जे आहे ते कशामुळे होत असतं, तर बिकॉज ऑफ वेरियस टाईप्स ऑफ ॲडिक्शन. आणि आता त्याच्यानंतर आहेत क्रोनिक. आता हे क्रोनिक डिसीज असतात. हे ॲक्च्युली जेव्हा हे लोक ओल्ड म्हणजे होऊन जातात की नाही, तेव्हा त्यांच्यामध्ये येतात. का तर तुम्ही जेव्हा एक टीनेज ग्रुप किंवा तुमचं एक यंगर म्हणजे 40-50पर्यंत असतं, तेव्हा तुमच्याकडे थोडी तरी एक हे असते, रेजिस्टंट पॉवर असते. पण अबव 50 वगैरे गेलात की ती सगळी कमी व्हायला लागते आणि मग सगळे तुमचे जे काही डिसीज आहेत ना, ते थोडेसे स्ट्रॉंग व्हायला लागतात आणि एक एक डोकं असं बाहेर काढायला लागतं आणि मग त्यामुळे सगळ्याच्या सगळा तुमचा इफेक्ट त्या बॉडीवर होत असतो. आणि हे मोस्टली तुमच्या ओल्ड पर्सनमध्ये दिसत असतं. आणि ॲक्च्युली त्यावेळेला ते ओल्ड पर्सन आहेत ते डिपेंडंट बनलेले असतात. याच्या आधी ते खूप कामं करत असतात, पण ज्या वेळेला ते जॉबलेस होतात, रिटायर्ड झालेले असतात किंवा थकलेले असतात, तेव्हा मात्र ते दुसऱ्यांवर डिपेंड असतात आणि तेव्हा त्यांचं केअर करत नाहीत लोक बऱ्याच वेळेला. म्हणजे त्यांना घरातून चांगली ट्रीटमेंट मिळत नाही. आता पुढे काय सांगितलं बघा. हॅव यू एव्हर सीन द पर्सन इनहेबिटेड विथ ड्रग्ज ऑर लिकर लॉटरी ऑन द डर्टी प्लेसेस. म्हणजे कुठेतरी तुमचे सीन असतील बघा बघितलेले, की कसे ड्रग्ज घेतलेले, म्हणजे थोडक्यात सांगायचं अल्कोहोलिक पर्सन कसे कुठेतरी उकिरड्याच्या शेजारी, घाणीवर कुठेही पडलेले असतात. याचा अर्थ काय आहे की त्यांचा नर्वस सिस्टीमचा कंट्रोल गेलेला असतो, त्यामुळे त्यांना सेन्स नसतो कुठे आपण पडलोत काय आहेत, त्यामुळे ते कुठेही गटाराच्या शेजारी घाणीशी पडलेले असतात. Liquor is produced from the alcohol obtained through the fermentation of the substance. However, if this process is performed in the wrong way, poisonous liquor is produced and proves fatal for the many times. हे तर तुम्ही अगदी बातम्यांमध्ये पण वाचत असाल की एकतर पहिली गोष्ट हे जे काही गावांमधनं बनवलं जाणारं जे अल्कोहोल आहे ते असं खूप चांगलं नसतं किंवा त्याच्यामध्ये काहीतरी अशा वेगवेगळ्या गोष्टी अशा वापरल्या जातात की ज्या पॉयझनस असू शकतात आणि मग त्याचा वापर करून कधीतरी जे ते घेत असतात त्यांच्यावर त्याचा खूप इफेक्ट होत असतो किंवा कधीकधी ते म्हणजे ॲडमिट करणे, हॉस्पिटलाइज करणं, एवढ्या सगळ्या गोष्टी होत असतात. इफिशियन्सी ऑफ द नर्वस सिस्टीम and liver as well as the lifespan of the person decreases due to the alcoholism. आणि असं जर अल्कोहोलचं ॲडिक्शन असेल तर ऑफकोर्स त्या पर्सनचा लाईफस्पॅन हा ऑफकोर्स कमी होतो आहे. ब्रेन डेव्हलपमेंट इन ॲडॉल्संट इज hindered due to the alcoholism by ability of the memorization and learning becomes slow. सगळ्या गोष्टींवर इफेक्ट होत आहे बघा. एकतर मेमरी राहत नाही स्ट्रॉंग, त्यांची लर्निंग प्रोसेस असते ती चांगली होत नाही. का तर तुमचा सगळा जो कंट्रोल आहे तोच जातो आहे, त्यामुळे ऑफकोर्स त्याचे इफेक्ट तुम्हाला सगळीकडे बघायला मिळतात. ॲडिक्टिव्ह पर्सन कॅनॉट थिंक रॅशनली. ड्यू टू दिस द पर्सन हॅज टू फेस द सोशल, मेंटल अँड फॅमिलियल इलनेस अलॉंग विथ द फिजिकल इलनेस. काय सांगितलं, जो तो पर्सन आहे मग कोणीही तिथे असू दे त्याच्यावर कसा परिणाम होतो आहे, एक तर सोशल हेल्थ, मेंटल हेल्थ, फॅमिली इलनेस सगळ्याचा आणि फिजिकल इलनेस. हे एक साध्या गोष्टी आहेत की घरातलं जर वातावरण छान असेल तर तुमचं मूड छान असतो, तुमचा दिवस छान जातो आणि खूप छान असं तुमचा म्हणजे एक रुटीनच राहतं. पण सकाळी उठल्यापासूनच जर घरामध्ये कटकट असेल तर तुमचा दिवसही बेकार जातो आणि तुमचं सगळा म्हणजे कामाचा मूडही खराब होऊन जातो. त्यानंतरचं आहे खूप छान पिक्चर दाखवलेत की एक पूर्वीचं आणि आत्ताचं. म्हणजे जेव्हा फोन वगैरे स्मार्टफोन नव्हते तेव्हा मुलांना फक्त शाळा आणि घर एवढ्या दोनच गोष्टी होत्या आणि त्यामधल्या पिरियडमध्ये ते सतत बाहेर म्हणजे आउटडोअर गेम खेळायचे. त्यामुळे मुलांना
पॅरेंट्सना असं सांगावं लागायचं की चला घरात अभ्यास करा. आणि आत्ताचं सिच्युएशन काय आहे की मुलं शाळेतनं आली की मोबाईल घेऊन बसतात, तेव्हा त्यांना आउटडोअर गेम होत नाही, एक्सरसाइज होत नाही, त्यामुळे त्यांच्या बऱ्याच कंप्लेंट्स असतात त्यांच्या स्वतःच्या. तर तेवढ्यासाठी पॅरेंट्सना काय करावं लागतं आहे की तुमच्या फिजिकल एक्सरसाइज फिटनेस कंप्लीट छान राहण्यासाठी तुम्ही बाहेर खेळणं खूप गरजेचं आहे. आणि मग त्यांना ते पुश करून बाहेर पाठवतायत बघा. पुढे नाउडेज एक्सेसिव्ह unnecessary and irrational use of the modern technology and the communication media is becoming a sensitive issue through the viewpoint of the social health. Persons spending the time with cell phones for several hours are usually unaware of the surrounding. This is also the sort of addiction and leading the endangering for the social health. बघा, हे सगळं मॉडर्न टेक्नॉलॉजीचा इफेक्ट आहे की नाउडेज काय केलं आहे सगळं, म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या, म्हणजे आता एक साधं एक्झाम्पल दिलं आहे त्याने, कम्युनिकेशन मीडिया. अगदी तुमचं फोन घ्या तुम्ही. ॲक्च्युली सध्याच्या सिच्युएशनमध्ये फोन तुमचा फक्त ऑनलाईन स्टडीसाठी आहे की ज्याच्यातनं तुम्ही खूप काहीतरी शिकू शकताय. पण क्लास संपल्यानंतर तुमचा फोन बाजूला जात नसेल, पुन्हा त्याच्यावर काहीतरी चालू असणार आहे बघा. म्हणजेच कामापुरतं गरजेपुरतं वापरायचं तर तो तुमच्यासाठी फायदेशीर आहे. पण त्याचा गैरवापर जर तुम्ही करत असाल तर ऑफकोर्स तो तुमच्यासाठी डेंजर सिग्नल आहे. का तर किती वेळ तुमचा त्याच्यात जातो ह्याचं तुम्हाला कल्पना नसते. कळतंय? पर्सन स्पेंडिंग द टाईम विथ द सेल फोन फॉर सेव्हरल आवर्स आर युजली अनवेअर ऑफ द सराउंडिंग. दिस इज ऑल्सो द सॉर्ट ऑफ ॲडिक्शन अँड लिडिंग द एंगेजिंग द सोशल हेल्थ. कळलं सगळ्यांना? त्यामुळे फोनचा वापर करणं गरजेचं आहे, त्यातल्या सगळ्या गोष्टी येणं गरजेचं आहे, शिकणं गरजेचं आहे, पण सगळं तुमच्या अभ्यासापुरतं किंवा नवीन टेक्नॉलॉजी शिकण्यापुरतं, टाईमपास करण्यासाठी नाही. वेरियस फिजिकल प्रॉब्लेम्स लाईक टायर्डनेस, हेडेक, इन्सोमिया, फॉरगेटनेस, tinnitus, joint pains and problems in vision may arise due to the radiation of the cell phone. काय काय होऊ शकतं बघा. एकतर कंटिन्युअस तुम्ही बसलेले असता त्यामुळे फिजिकल एक्सरसाइज होत नाही. दुसरी गोष्ट, सतत स्क्रीनवर बघितल्यामुळे डोळ्यांचं जे काही उघडझाप आहे ती होत नाही. कुठेतरी थकल्यासारखं वाटतं, कुठेतरी डोकं दुखायला लागतं. म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम तुमचे त्या फोनमुळे क्रिएट झालेले आहेत. मोर सिरियस फॅक्ट्स ऑफ दोज रेडिएशन्स पेनेट्रेट द बोन्स ऑफ चिल्ड्रन मोर इफेक्टिवली दॅन द बोन्स ऑफ द अडल्ट्स. बघा, लहान मुलांमध्ये त्या रेडिएशनचा खूप खूप इफेक्ट होतो मुलांना. सतत ते कानात बोळे घातलेले असतात, सतत स्क्रीन बघत असतात, बसलेले असतात, त्यातनं वेव्ज ज्या येत असतात त्या कॅच केल्या जातात. त्या रेडिएशनचा काहीतरी इफेक्ट होणार ना आपल्या ब्रेनवर, सतत तुम्ही त्याच्या सहवासात राहिलात तर. आणि हा इफेक्ट एकतर चिल्ड्रन्सवर जास्त होत असतो. Persons continuously using the computers and internet becomes solitary. They cannot establish harmonious relations with the relatives and their member of the society. बघा, आता हे एक एक्झाम्पल झालं तुमच्यासाठी. दुसरं आहे जे वर्क फ्रॉम होम करतात, IT फील्डमधले लोक आहेत किंवा आता सध्या सगळेच जे जॉब करणारे आहेत ते मोस्टली आता वर्क फ्रॉम होम किंवा ऑनलाईन एज्युकेशन यामध्ये बिझी आहेत. तर आता त्यांच्याकडे वेळच नसतो. एक सकाळी त्यांचं 9ला जे सुरू होतं ते संध्याकाळी 5पर्यंत चालतं आणि ते कंप्लीट दिवसभर त्यांच्या रूममध्ये त्यांचं काम करत असतात. मग आता होतं आहे काय नेमकं मुलांनो की ते त्यांच्या कामामध्ये बिझी असतात, त्यांचा वेळ कामामध्ये जातो, त्यामुळे ते बाहेरच्या पब्लिकशी कम्युनिकेट करत नाहीत. आणि मग त्यांच्या कामाच्या त्या रोजच्या रुटीनमध्ये त्यांना ती सवय लागून गेली एकटं राहायची. आणि मग ते एकटं राहण्याने ते झाले सेल्फिश. म्हणजे फक्त त्यांचं काम आणि ते एवढ्याच त्यांच्याशी गोष्टी, म्हणजे बाकी रिलेटिव्सशी कम्युनिकेशन करणं, जाणं येणं किंवा सोसायटीमध्ये मिक्स होणं, कुठले प्रोग्राम करणं, ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. बिकॉज ऑफ आय हॅव नो टाईम असं प्रत्येकजण रिझन देतो आहे. आणि मग प्रत्येकजण काय झाला, एकटा राहायला लागला. ते आणि हे थोडे दिवस चालतं मुलांनो, पण काही कालांतराने मग मात्र ते एकटे पडत आहेत. का तर पहिली गोष्ट, ते कोणासाठी वेळ देत नाहीत, त्यामुळे लोकही त्यांच्यासाठी वेळ देत नाहीत. बघा, दे बिकम लेस सेन्सिटिव्ह टुवर्ड्स अदर्स. Chronic effects of such tendency is that they are not ready to help others in need.
अँड हेन्स दे ऑल्सो डू नॉट गेट इट इन नीड. म्हणजे ते कोणाला मदत करत नाहीत, त्यामुळे ऑफकोर्स त्यांनाही कोणीही मदत करत नाही. आता दुसरं आहे एक एक्झाम्पल बघा. चिल्ड्रन हू वॉच द कार्टून फिल्म्स मे इमिटेट द कॅरेक्टर ऑफ दोज फिल्म्स टेंडन्सी अँड बिहेवियर. चिल्ड्रन हू प्ले द गेम्स लाईक व्हर्च्युअल वॉर अँड कार रेसेस. आता तुमच्या आवडीचं, पण काय होत असतं, त्याचा इफेक्ट तुमच्या डोक्यात सतत चालू असतो. ते माहिती आहे ते सगळं आर्टिफिशियल आहे आणि ते असंच बनवलेलं आहे एंटरटेनसाठी, पण त्यात तुम्ही इतके इन्व्हॉल्व झालेले असता की पूर्ण सगळे 100% त्यातच इन्व्हॉल्व असता तुम्ही. आणि मग त्यामुळे होतं आहे काय बघा. वॉट अबाउट व्हर्च्युअल ॲक्सिडेंट इन द ग्रॅज्युअली बिकम्स निगेटिव्ह. सम गेम्स अवेलेबल ऑन सेलफोन and computers are extremely time consuming and also cause the economic losses to lose concentration on some essential subjects and may also prove the fatal. काय होतं, तुम्ही त्या गेममध्ये काय तो तुमचा एक आहे ना कुठला काय तो एक असा एक गेम आहे, बऱ्याच वेळेला सगळे त्याच्यामध्येच अडकलेले आहेत. आणि आता मला असं वाटतं तो थोडासा हे म्हणजे बाहेर काढलं आहे मुलांना, पण बरीचशी मुलं त्यातच ॲडिक्ट आहेत. तर आणि त्याच्यामधनं तुमचा स्वतःचा किती अमूल्य वेळ जातो आहे. कारण आता सध्या तुमचा अभ्यास आणि तुम्ही एवढंच तुमचं एक म्हणजे हे पाहिजे, पण तुम्ही मात्र बरेचसे त्या गेममध्ये अडकलेले असतात आणि मग त्यात तासनतास तुमचे वाया जात आहेत आणि मग तुमचा थोडासा अभ्यासाला वेळ कमी पडतो आहे. पोकेमॉन काहीतरी आहे. अलॉंग विथ द सम युजफुल पर्पज, ह्यूज इन्फॉर्मेशन अवेलेबल ऑन द इंटरनेट इज यूज फॉर द विविंग सम inappropriate videos too. However, there is a governmental regulation over such media, website, movies, cartoon films inappropriate for children and banned by the government. आणि मग आता कुठेतरी एक आहेत की सोशल हेल्थवरच्या काही साईट्स आहेत त्या फक्त ओन्ली फॉर अडल्ट्स, नॉट फॉर चिल्ड्रेन्स, अशा त्याने लॉक करून ठेवलेल्या आहेत की जे मुलं अबोव 18 इयर्स आहेत तेच उघडू शकतात, ओपन करू शकतात, बाकीच्यांना नो चान्स. वाय इट इज दे आर इन्क्रीज इन न्यूज ऑफ द डेथ बाय द ड्रॉइंग इन ओशन, फॉलिंग इन डीप व्हॅली ऑर अंडर ट्रेन्स ड्युरिंग द कॅचिंग सेलफोन सेल्फी. बघा समोरचंच चित्र दाखवलं तुम्हाला की काय सांगतायत ते की एक हे आहे, रोड आहे, मस्त छानसा सीन दाखवला आहे, पाठीमागनं गाडी येते, हॉर्न देतो आहे, पण तो मात्र सेल्फी काढण्याच्या मूडमध्ये आहे, त्यामुळे त्याला काहीही ऐकायला येत नाही आहे आणि मग तिथे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. देअर इज इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन टू अपलोड द व्हिडिओज ऑन रोड ॲक्सिडेंट इन्स्टेड ऑफ हेल्पिंग द विक्टीम. व्हॉट इज मेंटॅलिटी ऑफ द सच पीपल. हां, पूर्वी असं असायचं मुलांना, कुठे काही ॲक्सिडेंट झाला किंवा कुठे काही असं घटना घडली तर माणसाला पहिल्यांदा एक फर्स्ट एड टाईप असतं ना की कुठे कॉल करा, नंतर त्या माणसाला हॉस्पिटलपर्यंत पोचवा, त्याच्यावर म्हणजे ट्रीटमेंट कशी होईल लवकरात लवकर, असं चाललेलं असायचं. आता काय होतं आहे, पहिल्यांदा मी व्हिडिओ काढणार नाही तो टाकणार, म्हणजे सगळ्यात आधी मी तो व्हायरल केला, असं. ही जी थिंकिंग जी घसरलेली आहे की नाही, इट्स व्हेरी बॅड. Why are the video clips of the parents threatening on hitting the children, not studying as per their wish, or domestic helpers beating the children are very common on social media nowadays? हां, हे तर थोडंसं चित्र एक विचित्र वाटतं की पूर्वी म्हणजे टीचर्स वगैरे पण छडीने विद्यार्थ्यांना मारायचे, पॅरेंट्स पण मारायचे, कारण सगळं समजावून सांगितलं जायचं की अभ्यास करा, पुढे शिकलात तर चांगली नोकरी मिळणार आहे, नोकरी मिळालीत की तुम्हाला छान सेटल व्हाल आणि मग तुम्ही तुमचे सगळ्या ज्या काही विश आहेत ते सगळे किंवा तुमची खूप छान स्वप्न आहेत ती सगळी तुमची पूर्ण होऊ शकत आहेत. आणि त्यासाठी थोडंसं रागावणं, छडी देणं, मारणं, ह्या गोष्टी एक्सेप्ट करायचे मुलं आता होत नाही आहेत. आता काय होतं आहे, मुलांचं ते थोडंसं म्हणजे पालकांचं रागवणं वगैरे आहेत ते एक्सेप्ट करत नाहीत मुलं आणि मग त्याच्यातनं कुठेतरी टोकाच्या त्या पावलं उचलली जातात. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळेला काही स्ट्रिक्ट पालक असतात ते अजूनही स्ट्रिक्टपणेच मुलांशी वागत असतात, तेव्हा मग त्याच्यावरचे कुठेतरी व्हिडिओ काढले जातात आणि मग कुठेतरी ते इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्यासाठी ते व्हायरल केले जातात आणि त्याच्यावर मग बऱ्याच कमेंट्स मिळतात की असं नाही करायचं, असं नाही करायचं. पण त्याच्या एक आहे की इच कॉईन हॅज टू साईड्स.
म्हणजे एक चांगलं पण आहे, एक वाईट पण आहे. त्यामुळे प्रत्येकातनं तुम्ही चांगल्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि वाईट सोडून द्यायचे आहेत. त्याच्यावर जास्त डीप जायचं नाही. Person indulging in such destructive and unnatural activities is usually under stress, and such activities are bursting the stress. Medical science has declared such activities as mental illness. म्हणजेच आता ह्या सगळ्या जे काय आहेत की आत्ताचा हा त्या पिक्चरमधला जो तुम्हाला प्रकार दिसतोय की व्हिडिओ काढतायत, माणसाला कुठेतरी लागलं आहे, काय ट्रीटमेंट करणं, ह्या गोष्टी बाजूला राहून जे चाललं आहे ना, त्याला मेंटल इलनेस म्हटलं जातं मेडिकल भाषेमध्ये. पर्सन इंडल्जिंग in selfie is not aware about the world around the risk. This is called as the selficide. Person indulging the domestic violence, sending message to the other before committing suicide, or those who send the video clips of social act are mentally ill and they do so the win the sympathy. आता हे तर अगदी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी झाल्या मुलांनो, की बऱ्याच वेळेला ज्याला तुम्ही आत्ता सध्या म्हणू शकता ना की डिप्रेशनमध्ये येतात लोक, मग ते त्यांना बाहेर काढणं अवघड जातं. मग ते त्याच्यातनं काहीतरी नोट्स वगैरे लिहून ठेवतात किंवा चिठ्ठी थोडक्यात सांगायची लिहून ठेवत आहेत. मग सुसाईड करण्यापूर्वी काहीतरी व्हिडिओ कुठेतरी सेंड करून ठेवत आहेत. मग त्यांच्या मनामधलं काही चाललेलं असतं ना, ते दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणजे थोडक्यात काय, त्यांना थोडीशी सिंपती मिळवायची असते. Hence, make the constructive use of the communication media like television, phone, and internet for essential needs and entertainment only, but do not go into the clutches by the spending hours with those media. आता हे खरंच महत्त्वाचं आहे की एक लक्षात घ्या, तुम्ही टी व्ही, फोन, इंटरनेट यांच्यावर जर नीट विचार केलात ना मुलांनो, तर टेलिव्हिजन हा तुम्हाला म्हणजे टी व्ही थोडक्यात अख्ख्या जगाची माहिती देत असतो. जर तुम्ही न्यूज बघत असाल तर संपूर्ण घरात बसून तुम्ही अख्ख्या जगाचे सगळे कुठं काय घडतं आहे हे मिळू शकतं तुम्हाला. म्हणजे तुम्ही त्याच्यातनं तुम्हाला एकतर माहिती मिळते, दुसरी गोष्ट एक तुमचं एंटरटेनमेंटसाठी बरेचसे चॅनल्स असतात, बरेचसे प्रोग्राम चालू असतात, छान छान असतात की दिवसभराचा तुमचा थकवा जाऊ शकतो, कंटाळलेला तुमचा जातो आणि उत्साह येतो, असे पण कार्यक्रम आहेत. दुसरं एक फोनचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर फोन पूर्वी आपल्याला सगळ्या गोष्टी कुठेतरी लेटर पाठवून करायला लागायच्या, कुठेतरी जाऊन प्रत्यक्ष भेटून सांगाव्या लागायच्या. आता त्या फोनच्या माध्यमातून आपण एका मिनटात कॉल करून सगळं करू शकतो, मेसेज पाठवू शकतो, एक म्हणजे थोडक्यात एकमेकांशी कनेक्टेड फोनच्या माध्यमातून राहू शकतो. म्हणजे हे खरंच खूप छान आहे. त्याच्यानंतर इंटरनेट तर खजिनाच आहे मुलांनो. तुम्ही जे हवं ते त्याच्यावर तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे किती काही कसलाही तुमचा अवघड प्रश्न असू द्या, गुगलवर तुम्ही सर्च केलात, क्वेश्चन विचारला तर तुम्हाला आन्सर मिळू शकतं. सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल आहेत. म्हणजे जर तुम्ही त्याचा एक खूप छान असा उपयोग करायचं म्हटलात की नाही, तर तो उपयोग तुमचा होऊ शकतो. पण तुम्ही त्याच्यामध्ये फक्त नुसतं एंटरटेनमेंट शोधता किंवा काहीतरी असं फिजिल गोष्टी करत राहता, तर तो त्याच्यावर जाणारा जो वेळ आहे तो मात्र तुमचा वाया जात असतो. बाकी गरजेपुरता महत्त्वाच्या कामासाठी वापरलात तर टेलिफोन, फोन आणि तुमचं हे टेलिव्हिजन, इंटरनेट खूप महत्त्वाचं आहे. कारण आत्ता सध्या आपली टेक्नॉलॉजी जी आहे ती तेवढ्यासाठीच आहे ना, की आपण स्वतः म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीमध्ये येतो तेवढ्यासाठीच ना, की आपल्याला जगाबरोबर कनेक्ट राहायचं आहे, पुढे जायचं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया इज ऑल्सो मिसयूज बाय सेंडिंग डिरॉगेटरी मेसेज, स्प्रेडिंग वल्गर पिक्चर्स अँड इन्फ्लॅमेटरी स्टेटमेंट. आता हे तर आहे की मग तुमच्यासारख्या मुलांवर ह्याचे इफेक्ट होतात. कारण का, एकदा गुगल म्हटलं किंवा इंटरनेटवर तुम्ही काही शोधायचं म्हटलं तर चांगल्याबरोबर वाईट पण तुम्ही त्याच्यातनं शोधू शकताय, कळतंय. मग जर तुम्ही त्याचा मिसयूज करत असाल किंवा वाईटच गोष्टी सर्च करत असाल तर तुम्हाला ते सगळं वाईटच येत असतं. तर शोधतानाच आपण किंवा आपण अभ्यास करताना, काम करताना त्याचा वापरच चांगल्यासाठी करायचा म्हटला तर ऑफकोर्स ते तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन थ्रू द मीडिया लाईक ईमेल, फेसबुक, व्हॉट्सॲप ऑफर्स व्हेरी फास्ट. However, our personal information and phone numbers are automatically spread and thereby reaches the unwanted person, which leads to the malpractice like the incoming unnecessary message. Some of such message either impair or shut down the mobiles and computers. बघा,
काही आता आमच्या टीचर्स लोकांकडनं तुम्हाला जे इन्फॉर्मेशन मिळतात, जे मेसेज पाठवले जातात, ते खरंच इम्पॉर्टंट असतात आणि ते तुम्ही बघायचेच असतात. पण तुमच्या फ्रेंड्समधनं जे काही पाठवलं जातं किंवा बऱ्याच वेळेला ग्रुपवर खूपचे मोठे मोठे मेसेज येत असतात, ते इतके इम्पॉर्टंट असतात का? कारण बऱ्याच वेळेला इकडून तिकडे 100 वेळा फॉरवर्ड केले जातात, तेही इम्पॉर्टंट नसतात. त्यामुळे पहिलं तुम्ही स्वतः ठरवून घ्यायचं आहे की काय इम्पॉर्टंट आहे, कशाला महत्त्व द्यायचं आहे आणि त्याप्रमाणे नंतर तुम्ही वागायचं आहे. ऑल द अबव मेन्शन इन्सिडेंट्स आर एक्झाम्पल्स ऑफ द सायबर क्राईम. Committing such a crime, it is also the mental illness. Later on, the criminal also has the face the mental stress. Cybercrime unit has been newly launched in police department. Cybercrime experts collect the details, investigation the cybercrime and thereby find the criminal with the help of the internet. आता हा एक मोठा म्हणजे हा टॉपिक मी तुम्हाला घेतला नाही का, तर हा त्याच्यावर तुम्हाला आता सध्या प्रश्न विचारले जात नाही. नाही तर पूर्वी सायबर क्राईमवर प्रश्न विचारला जायचा की सायबर क्राईम काय असतं आणि ते कसं तुम्हाला फसवलं जातं, तुम्ही कसे त्यात फसले जाता, अडकले जाता, ते होतं त्याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात काय आहे की आता हे सध्याच तुम्ही छोटे आहात त्यामुळे तुमचं अजून काही डिटेल्स नाही ओपन होत. पण मोठे झाल्यानंतर जर तुम्ही सगळ्या गोष्टी कम्प्युटर फोनमध्ये जर करत असाल आणि कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं नकळत लीक होत असेल तर फार मोठा त्याच्यातनं तुम्हाला फटका बसू शकतं आहे. कळतं आहे? आता हे झालं सगळं आत्तापर्यंतचं तुमचं मेंटल स्ट्रेसवरचं. आता हा स्ट्रेस रिलीज कसा करायचा त्याच्यासंबंधी बऱ्याच गोष्टी तुम्हाला आता इकडे सांगितल्या जाणार आहेत. कळतं आहे? आता हे मात्र आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आता इथे आज स्टॉप करते. ठीक आहे, चला. कोणाला काही डाऊट्स वगैरे आहेत? समजलं सगळ्यांना? येस, तेवढ्यासाठीच मी डबल घेतलं कारण मला माहिती आहे आता सगळा लेसनच आपले शेवटचे चालू आहेत. त्यामुळे आज रिपीट केलं तर जे ॲबसेंट होते त्यांच्यासाठी पण उपयोगात आलं आणि ज्यांनी लास्ट टाईम अटेंड केला होता त्यांना अजून व्यवस्थित समजलं असणार आहे. क्लिअर? ठीक आहे, चला. ओके, आज थांबूया इथे. ओके, बाय बाय. येस येस, बाय बाय बाय.